जनसेवा युवा मंच हे आपले कुटुंब आहे। जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन युवकांच्या उज्ज्वल भवितव्याचा व समाज उभारणीचा अजेंडा युवा मंचाचा असेल। विचारांच्या आधारावर जनसेवा युवा मंचाचे संघटन, विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला। जनसेवा युवा मंचाच्या वतीने आयोजित केलेल्या युवक आणि युवतीच्या मेळाव्यात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी युवकांशी संवाद साधला। काय म्हणाले डॉक्टर सुजय विखे, पहा। तुमच्या समाज आणि जातीचे लोक जरी गावामध्ये कमी असतील, पण तुम्ही जे करून दाखवलं मी सांगितलं तर तुम्हाला लोकांचे सगळ्यांच्या पुढे आल्यापासून तुम्हाला फायदा होतो। तुझ्या क्रायटेरिया हा नाही की कोण कोणत्या जातीचा आहे, अति बात नाही। अनेक असे पाहिले जे फार लोकांना सांगतात काही कामाचे नाही, आणि अनेक असे सर्वसामान्य लोक आहेत जे कदाचित त्या गावामध्ये त्यांचे नावाचे घर, त्यांच्या जातीचे घराकडे दोन आहेत, त्यांच्यामध्ये कौशल्य सगळ्यांना पूर्ण इतकं प्रमाणात क्षमता त्यांना दिली पाहिजे। आणि म्हणून आज या जनसेवा युवा प्रतिष्ठानच्या स्थापनेच्या निमित्ताने आणि आज आपण सुरुवात केली। आज आहे 8 ऑक्टोबर, तर जसं दसरा मेळावा होतो, जसं इतर मेळावे होतात, आज 8 ऑक्टोबर जनसेवा युवा प्रतिष्ठानचा स्थापना दिवस आहे। आणि दरवर्षी दरवर्षी 8 ऑक्टोबरला जनसेवा युवा प्रतिष्ठानचा स्थापना दिवस मनवला जाईल। बाकीच्या प्रकारचे दसरे मेळावे आपण मेळावा स्वतंत्र तयार करू आणि त्या मेळाव्याच्या दिवशी परत दरवर्षी एकत्रित येऊन एकामेकांबरोबर गप्पा मारू आणि